नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण डब्यासाठी अगदी झटकीपट होणाऱ्या दोन भाज्या बघणार आहोत। बऱ्याचदा घरामध्ये कुठलीच भाजी नसते तर भाजी काय बनवायची सुचत नसतं, तर ही भाजी एकदा नक्की बनवून बघा। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल घातले अंदाजे 2 ते 3 चमचे। तेल गरम झालं की जिरे मोहरी घालायची, फोडणीला कढीपत्ता घालायचा आहे आणि ते भरपूर असा मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा खूप जास्त घालायचा, थोडासा कांदा जितका जास्त घालेल ना तितकी भाजीची चव खूप छान लागते। इथे बघा मी मीडियम साईजचे 3 कांदे घातलेले आहेत। आपल्याला कांदा मस्त असा परतून घ्यायचा आहे। खूपदा काय होतं, घरात भाजीला काहीच नसतं आणि मुलांना टिफिन द्यायचा असतो, ऑफिसला टिफिन द्यायचा असतो मिस्टरांना, तर भाजी काय करायची हेही सुचत नसतं। तर अगदी पटकन होती ही भाजी आणि खायला तर खूप छान लागते। इथे बघा आपला की नाही कांदा भाजून झालेला आहे बऱ्यापैकी। कांदा खूप जास्त भाजायचा नाहीये, गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे, अर्धा कच्चाच भाजायचा आहे। अशा पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा आहे। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होते ही भाजी, इतकी छान लागते। इथे कांदा मस्त असा भाजून तयार झालेला आहे बघा आपला। आता यामध्ये आपण की नाही काही मसाले घालूयात। लाल तिखट घालायचे, धना पावडर, हळद, तुमच्याकडे जे मसाले असतील ना ते तुम्ही घालू शकता। गरम मसाला असू द्या, लाल तिखट, काळा मसाला कुठलाही तुम्ही घाला। इथं मी लाल तिखट, काळा मसाला, धना पावडर आणि हळद इतकं घातलेलं आहे। आपल्याला आता हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये की नेहमी मटकीची डाळ घालणार आहे। ही जी डाळ आहे ना मी रात्री भिजत घातलेली होती, रात्रभर छान ही डाळ भिजते। जर तुम्ही रात्री भिजत घालायची विसरला असाल तर एक सकाळी 5 ते 10 मिनिटं की नाही कांदा भाजेपर्यंत की नाही ही डाळ पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे। मटकीची डाळ लगेच शिजते, त्याला काही वेळ लागत नाही, तर मी ही रात्रीच भिजत घालून ठेवलेली होती। इथं आपण मटकीच्या डाळीचा डाळ कांदा बनवणार आहोत। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता यामध्ये जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आपण। बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे। याला आता परत एकदा मस्त असं मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं पाणी घालायचं आहे, खूप जास्त पाणी नाही घालायचं। शिजण्यापुरतं एक अर्धा कप पाणी घालत आहे मी, डाळ शिजण्यापुरती। मटकीची डाळ लगेच शिजते, जास्त वेळ लागत नाही याला शिजायला। तुमच्याकडे जर मटकीची डाळ नसेल तर तुम्ही मटकीच्या डाळीऐवजी मुगाची डाळही भिजत घालून मुगाच्या डाळीची भाजी बनवू शकता। सेम पद्धतीने तीही खूप छान होते। तर थोडंसंच पाणी घातले बघा मी आणि झाकून आपल्याला ही डाळ छान अशी शिजवून घ्यायची आहे। खूप मस्त होता हा डाळ कांदा, आमच्याकडे याला डाळ कांदा म्हणतात मटकीच्या डाळीचा। माझ्याकडे तर आठवड्यातून एकदा ही भाजी मी बनवतेच टिफिनला, माझ्या मुलांनाही खूप आवडते आणि खूप आवडीने खातात, इतकी छान लागते। तर इथे बघा मस्त अशी ही आपली भाजी शिजलेली आहे। याला आता परत एकदा छान असं मिक्स करून घेऊयात। तर आपली ही तयार झालेली आहे मस्त अशी मटकीच्या डाळीची भाजी, म्हणजेच डाळ कांदा। वरून थोडीशी आणखी कोथिंबीर घालून घेते। सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन होणारी ही भाजी आहे, तर मी सकाळी मुलांच्या टिफिनसाठीच ही भाजी बनवलेली होती। तर आता मस्त असं मी टिफिन भरून देते मुलांना माझ्या। चपात्या केलेल्या आहेत एका बाजूला आणि भाजी, तर नक्की तुम्ही एकदा करून बघा। ही भाजी खरंच खूप छान लागते आणि तुमच्या घरात सगळ्यांना ही भाजी आवडेल। अगदी घरातीलच काही साहित्यांमध्ये आपण मस्त असं ही टिफिनची रेसिपी बनवलेली आहे बघा। आता की नाही आपण टिफिनसाठी दुसरी भाजी बघणार आहोत, कोणती आहे ती। तर आज आपण मटकीचेच 2 प्रकार बनवलेले आहेत। आधी मटकीच्या डाळीचा डाळ कांदा बनवलेला आहे आणि आता आपण मटकीची उसळ बनवणार आहोत। मटकीची उसळ तर प्रत्येकजण बनवतात, पण एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा। इथे मटकी घेतलेली आहे मोड आलेली मी। मटकी दिवसभर भिजत घातलेली होती आणि रात्री बांधून ठेवली होती मी आणि मस्त असे मोड आलेले आहेत बघा मटकीला। इथे कढईमध्ये 1-2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी। पाणी आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ घातलंय पाण्यामध्ये, खूप जास्तही मीठ घालायचं नाही आपल्याला। आणि पाण्यामध्ये की नाही आता आपल्याला मटकी घालून घ्यायची आहे, मोड आलेली मटकी। आणि आपल्याला एक
4 ते 5 मिनटच मटकी शिजवून घ्यायची आहे, झाकून शिजवून घ्यायची आहे। 4 ते 5 मिनिटातच आपली मटकी खूप छान शिजल्या जाते। मटकी शिजायला बिलकुल वेळ लागत नाही। इतर डाळींपेक्षा की नाही मटकीची डाळ किंवा मटकी खूप लवकर शिजते। तर इथे बघा मोठ्या साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत मी, ते आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत। तर इथे आपली मटकी शिजलेली आहे, बघू शकता। अगदी 5 मिनिटांमध्ये छान मटकी शिजते आणि अशीच मटकी शिजवून घ्यायची आहे आपल्याला। आता ही जी मटकी आहे ना आपली शिजलेली, कढईमधून काढून घेते मी झाऱ्याने। पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला यातून। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। तेल घालायचे अंदाजे 2 ते 3 चमचे, जितकं आपण भाजीला तेल घालतो ना तितकंच घालायचं आहे। जिरे मोहरी घालायचे फोडणीला, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। बारीक चिरून हिरवी मिरची घेतलेली आहे, ती घालून घ्यायची तेलामध्ये आपल्याला। इथे भरपूर असं लसूण बारीक करून घेतलेला आहे मी, जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे। लसूण थोडासा जास्त घालायचा, म्हणजे आपली मटकीची उसळ जी आहे ना खरंच खूप छान लागते खायला। लसूण घालून झाला की लगेच आपल्याला कांदा बारीक चिरलेला घालून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा खूप जास्त भाजायचा नाहीये। ज्यावेळेस आपण सुकी भाजी करतो ना त्यावेळेस कांदा खूप जास्त नाही भाजायचा, अर्धा कच्चाच ठेवायचा, म्हणजे भाजीला चव खूप छान लागते। इथे बघा हलका गुलाबी रंग येईपर्यंत मी कांदा भाजून घेते। अर्धा कच्चाच कांदा भाजून घ्यायचा आहे, खूप जास्त भाजायचा नाहीये। तर इथे आपला कांदा भाजून तयार झालेला आहे। आता यामध्ये खूप काही मसाले घालायचे नाहीयेत आपल्याला, कमीत कमी मसाले घालून मस्त अशी भाजी बनवायची आहे आपल्याला। इथे फक्त मी धना पावडर घालते आणि हळद आणि थोडंसं हिंग घालणार आहे। तर अगदी कमीत कमी मसाल्यांमध्येही भाज्या खूप छान होतात। इथे हळद, धना पावडर आणि हिंग घातलेली आहे, गरजेनुसार कमी जास्त घाला तुम्ही। परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी शिजवलेली मटकी आहे ना ती घालून घ्यायची आहे आता यामध्ये। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। परत एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यात की नाही आता थोडंसं मीठ घालायचं आहे। आधी पण आपण मटकी शिजवताना मीठ घातलेलं होतं, तर आता थोडंसंच घालायचं, खूप जास्त घालायचं नाहीये। तर थोडंसं मीठ घालते बघा मी, चव बघून मीठ घाला, नाही तर याला की नाही आता जास्त शिजवायची गरज नाहीये। आधी आपण मटकी शिजवून घेतलेली होती, त्यामुळे 2 ते 3 मिनिटं मटकी छान अशी भाजून घ्यायची आहे आणि एक वाफ काढून घ्यायची फक्त। परत एकदा मस्त अशी मिक्स करून घेऊयात आणि याला की नाही आता मी झाकून 1 ते 2 मिनिटं एक वाफ काढून घेते। माझ्या घरी की नाही रोज जरी मी ही मटकीची उसळ बनवली ना तर रोज आवडीने खातात माझी मुलं पण आणि मिस्टर पण, नाश्त्यालाही खातात, डब्यालाही घेऊन जातात। तर इतकी छान ही मटकीची उसळ तयार होते, तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा। तर मस्त अशी मटकीची उसळ तयार झालेली आहे। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।